नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 अशा चुका सांगणार आहे की ज्या चुका जर तुम्ही केला तर म्युच्युअल फंडमध्ये जी तुम्ही SIP सुरू केलेली आहे ना त्याचा फायदा तुम्हाला कधीही घेता येणार नाही. आता ह्या चुका ज्या आहेत ना बरेच लोक करतात आणि त्याचमुळे ना बऱ्याच लोकांना SIPचा ॲक्च्युअल बेनिफिट घेताच येत नाही. त्याला कारण म्युच्युअल फंड नाही आहे, तर त्याला कारण बहुतेक वेळा आहे ना जे लोक इन्व्हेस्ट करतात ना, जे लोक SIP सुरू करतात तेच लोक याला कारणीभूत आहेत. ते कसं तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर सगळ्यात पहिली चूक जे लोक करतात ती म्हणजे मित्राच्या, नातेवाईकांच्या किंवा अजून कुणाच्या सांगण्यावरून एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये SIP सुरू करतात. आता त्यांना माहिती नाही की तो फंड कशा प्रकारे काम करतो, कशा प्रकारे त्याची इन्व्हेस्टमेंट आहे आणि तुमची रिस्क कॅपॅसिटी किती आहे. हे इन्व्हेस्ट करताना म्हणजे तुम्ही जेव्हा इन्व्हेस्ट करता त्यावेळेस तुमचा फ्रेंड ह्या सगळ्या गोष्टी चेक करत नाही. तुमची रिस्क किती आहे, तुम्ही किती भरू शकता, किती रिस्क घेऊ शकता, याबद्दल त्याला काही घेणं देणं नसतं. तो फक्त सांगतो की या फंडमध्ये चालू कर आणि तुम्हीही डोळे बंद करून त्या फंडमध्ये सुरू करून देता. आणि त्याला काही वर्ष निघून गेल्यानंतर आहे ना तुम्हाला असं जाणवतं की आपला फंड तसा परफॉर्म करतच नाही, तेवढी रिस्क आपली घेण्याची कॅपॅसिटीच नाही आहे. मार्केट खाली आल्यावरती जेव्हा पैसे खाली व्हायला सुरुवात होतात ना त्यावेळेस आहेत ना बऱ्याच लोकांना असं जाणवतं की आपण चुकीच्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि मग बहुतेक वेळ आहेत ना लोक त्यांची इन्व्हेस्टमेंट काढून टाकतात किंवा मित्राला दोष देतात आणि SIP बंद करून टाकतात. झाली ही सगळ्यात पहिली महत्त्वाची चूक. यानंतर आहे दुसरी महत्त्वाची चूक, ती म्हणजे SIP मार्केट खाली असल्यानंतर बंद करणं. बरेच लोक काय करतात की ज्यावेळेस मार्केट खाली आहे आणि पोर्टफोलिओ मायनसमध्ये दिसत असतो ना त्यावेळेस खूप पॅनिक होतात, खूप पॅनिक होतात आणि मग ते असं करतात की एकतर SIP पॉज करतात पुढच्या 1-2 महिन्यासाठी. त्यानंतर काही लोक तर डायरेक्ट SIP बंद करून टाकतात आणि जेव्हा मार्केट व्यवस्थित स्टेबल होईल, ज्यावेळेस त्यांना असं वाटतं की आता मार्केट स्टेबल झाले आणि आता आपण SIP परत चालू करूयात, त्यावेळेस ते परत चालू करतात. त्यामुळे काय होतं की ज्यावेळेस मार्केट खाली असतं ना त्यावेळेस त्या संधीचा किंवा त्या अपॉर्च्युनिटीचा आपल्याला फायदा घेता येत नाही, त्याला फायदा घेता येत नाही आणि त्यामुळेच बऱ्याच लोकांना ॲक्च्युली लाँग टर्ममध्ये त्याचा बेनिफिट मिळतच नाही. मी नेहमी व्हिडिओजमध्ये सांगत असतो की ज्या वेळेस मार्केट खाली असतं त्यावेळेस जर तुम्ही तुमची जी SIP चालू आहे त्या व्यतिरिक्त जर ॲडिशनल अमाऊंट जर तुम्ही इन्व्हेस्ट केलीत ना तर तुमचं प्राईज ॲव्हरेजिंग चांगलं होईल. SIPचे जे प्राईज ॲव्हरेज आहे ते तुमचं चांगलं होईल आणि लाँग टर्ममध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल. याच्याशी रिलेटेड एक व्हिडिओ मी ऑलरेडी एक पब्लिश केलेला आहे, पोस्ट केलेला आहे. तो जर तुम्ही पाहिला नसेल तर तो पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की मार्केट खाली असताना जर आपण पैसे ॲडिशनल इन्व्हेस्ट केले तर त्याचा काय फायदा होतो ते. यानंतर तिसरी महत्त्वाची चूक जी लोक करतात ती म्हणजे वारंवार फंड बदलणे. म्हणजे आज ह्या फंडमध्ये, उद्या दुसऱ्या फंडमध्ये, परवा तिसऱ्या फंडमध्ये. आणि माझं असं बघण्यात आलं आहे की जी लोकं आहेत ना SIP सुरू करतात ते लोक काय करतात माहिती आहे काय, ऑफिसमधून संध्याकाळी घरी आले किंवा जेव्हा ऑफिसमधून वेळ आहे किंवा कामातनं वेळ आहे त्यावेळेस आहेत ना वेगवेगळ्या साईट्सवरती जाणं, म्हणजे CNBC आवाजवर जा, मनी कंट्रोलवरती जा किंवा बिझनेसच्या रिलेटेड न्यूज बघा, स्टॉक मार्केटमध्ये नक्की काय चाललं आहे याच्याशी रिलेटेड माहिती घ्या. आणि मग प्रत्येक वेळेस प्रत्येकजण वेगवेगळ्या सेक्टरबद्दल सांगत असतो आणि त्यातलाच एखादा चांगला माणूस जर म्हटला की उद्या फार्मा सेक्टर येणाऱ्या काळामध्ये बूम करणार, खूप चांगले रिटर्न्स देऊ शकतो, तर मग याला वाटायला लागतं की अरे यार आपण चुकीच्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे. आपण IT मध्ये केली आणि इथे सांगितलं जातं की फार्मा सेक्टर चालणार आहे, मग IT सेक्टरमध्ये असलेली SIP बंद करायची आणि मग फार्मामध्ये लावायची. काही दिवस 5-7 महिने झाले, रिटर्न्स नाही बनत आहेत, मग परत काहीतरी एखादी न्यूज ऐकायची की अरे गोल्ड आणि सिल्वर मार्केट आता पुढे बूम होणार आहे, मग ती SIP बंद करायची, गोल्ड आणि सिल्वरमध्ये जायचं. असे कित्येक तरी लोक अशाच प्रकारे करतात आणि म्हणूनच आहे ना त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये 15 ते 16 फंड्सची लिस्ट पाहायला मिळते आणि प्रत्येकामध्ये ना थोडे पैसे पडलेले असतात. काहींमध्ये 10,000, काहींमध्ये 12,000, काहींमध्ये 7,000, काहींमध्ये 8,000, काहींमध्ये 9,000. आणि बऱ्याच लोकांच्या बाबतीत तर मी असंही बघितलं की स्मॉल कॅप सेक्टरमध्ये खूप चांगले रिटर्न्स मिळतात आहेत म्हणून काही लोकांनी ना 5-5 स्मॉल कॅप फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करून ठेवली आहे. आणि आता जसं मार्केट खूप खाली होतं गेल्या काही महिन्यांपूर्वी, त्यावेळेस ना स्मॉल कॅप सेक्टर खूप खाली होतं आणि त्यामुळे त्यांचा पोर्टफोलिओ डायरेक्ट मायनसमध्ये दिसायला लागला आणि तो खूप मायनसमध्ये दिसायला लागला म्हणून बऱ्याच लोकांनी ना SIP बंद केली. म्हणजे थोडक्यात काय की आपण एकतर फंड चूज करताना चुकी करतो, दुसरी गोष्ट म्हणजे आपण काय करतो तर वेगवेगळे फंड्स सतत बदलत राहतो, तिसरी महत्त्वाची चूक म्हणजे आपण SIP मार्केट खाली असताना बंद करतो. आता यानंतर पाहूयात आपण चौथी महत्त्वाची चूक जी लोक नेहमी करतात आणि त्यामुळेच ना त्यांना लाँग टर्ममध्ये बेनिफिट घेताच येत नाही. ती चूक म्हणजे कोणताही गोलशिवाय केलेली इन्व्हेस्टमेंट. आता तुम्ही म्हणाल की अरे SIP सुरू करताना कसला गोल असतो, बऱ्याच लोकांचे गोलच नसतात.
मी तर कित्येक लोकांचे SIP जेव्हा सुरू करतो ना, त्यावेळेस त्यांना विचारलं की सर तुमचा काय गोल आहे, तर काही नाही, आम्हाला 5 वर्ष किंवा 10 वर्ष SIP चालू ठेवायचे. तर 5 वर्ष 10 वर्ष हा तुमचा गोल नाही आहे, हे झालं तुमचं ड्युरेशन. गोल म्हणजे काय की 5 वर्षानंतर, 10 वर्षानंतर किंवा 20 वर्षानंतर तुम्हाला कोणत्या अमाऊंटपर्यंत जाऊन पोचायचं आहे, किंवा तुम्हाला घर घेण्यासाठी एखादी रक्कम जमा करायची आहे तर ती रक्कम, तुम्हाला मुलांच्या शिक्षणासाठी एक मोठा कॉर्पस तयार करायचा आहे तर ती रक्कम, रिटायरमेंटसाठी कॉर्पस तयार करायचं तर ती रक्कम, तो तुमचा गोल आहे. आणि जर तुमचा गोल हा अमाऊंटमध्ये असेल ना, तर त्यावेळेस तुम्ही तिथपर्यंत जाण्यासाठी प्रयत्न कराल. प्रयत्न म्हणजे काय, ऑलरेडी SIP चालू आहे ती तर चालूच राहणार आहे, आणि त्या व्यतिरिक्त जेव्हा जेव्हा तुमच्याकडे मध्ये मध्ये पैसे येतील, काही बोनसेस आला तर तो बोनस तुम्ही ॲड कराल. कारण की तुम्हाला एक टार्गेट दिलेलं आहे ना, की तुम्हाला 10 लाखपर्यंत पोचायचं आहे, 1 करोडपर्यंत पोचायचं आहे, 50 लाखापर्यंत पोचायचं आहे, आणि मग त्यासाठीचं प्लॅनिंग तुम्ही करत राहणार. पण फक्त तुम्ही जर पकडलं की 10 वर्ष चालू करायचे SIP किंवा 15 वर्ष चालू ठेवायचे, तर मग ती तुम्ही 1000 रुपये पण भरून 15 वर्ष घेऊन जाऊ शकता, किंवा फक्त 500 रुपये भरून सुद्धा 15 वर्ष घेऊन जाऊ शकता. मग त्याला म्हटलं जाणार नाही तुमचा गोल, तर फक्त तुमचं ड्युरेशन झालं. गोल हे नेहमी अमाऊंटमध्ये असायला हवं, तरच तुमची इन्व्हेस्टमेंट लाँग टर्ममध्ये जाते. आता यानंतर 5वी जी चूक करतात लोक, ती म्हणजे पेशन्स त्यांच्यामध्ये अजिबात नसतात. संयमच ठेवत नाहीत, की एखादी SIP सुरू केली, 5,000 रुपयाची SIP केली आहे, 10,000ची SIP केली आणि वर्षच झाले, आणि वर्षभरामध्येच त्यांना पाहिजे की त्यांची जी रक्कम त्यांनी इन्व्हेस्ट केली आहे ना, ती रक्कम दुप्पट व्हायला हवी, तिप्पट व्हायला हवी. तसं होणार नाही. हे काही कोणतीही स्कीम नाही आहे वर्षभरामध्ये पैसे दुप्पट करणं किंवा 2 वर्षात पैसे दुप्पट करणं. ही एक लाँग टर्म जर्नी आहे, त्यासाठी तुम्हाला ती इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो, की जसं आपण एखादं झाड लावतो, झाड लावल्या लगेच आपल्याला त्याची फळं मिळत नाहीत, तर त्याला आपल्याला पुढचे 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष ठेवावं लागतं, आणि त्याच्यानंतर त्याची फळं आपल्याला चाखायला मिळतात. तर तसंच हे आहे म्युच्युअल फंड. ज्यावेळेस तुम्ही SIP सुरू करता, पुढच्या पहिल्या वर्षभरामध्ये तुम्हाला काही दिसणार नाही, 2 वर्षात काही दिसणार नाही, 3 वर्षात काही दिसणार नाही, पण नंतर जसं जसं ती SIP लाँग टर्मच्या ड्युरेशनमध्ये जाणार ना, त्यावेळेस तुम्हाला त्याच्यातनं व्हॅल्यू क्रिएट होताना दिसेल. पण बऱ्याच लोकांमध्ये ना हे पेशन्सच नाही आहेत. वर्ष झाले, 2 वर्ष झाले, सर काही रिटर्न्स बनत नाही आहेत. मिड कॅपमध्ये तुम्ही SIP सुरू केली आहे, पण त्याच्यातनं काही जमत नाही आहेत. माझ्या मित्राने स्मॉल कॅपमध्ये केलेली, आपण जर स्मॉल कॅपमध्ये केली असते तर खूप चांगले रिटर्न्स मिळाले असतील. तसं नाही आहे, प्रत्येक वेळेस तसं होत नाही. तुमच्या रिस्क कॅपॅसिटीनुसार तुम्हाला सांगितले जातात, आणि मग तुमची इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये सुरू केली जाते. पण प्रत्येक वेळेस लोक काय करतात की दुसऱ्यांचं बघतात आणि तिथे जाऊन उडी मारण्याचा प्रयत्न करतात. पण तसं नाही आहे. प्रत्येकाची रिस्क कॅपॅसिटी वेगवेगळी आहे, त्यानुसार फंड घेतले जातात. म्हणूनच संयम ठेवणं खूप गरजेचं आहे. जर हा संयम तुम्ही ठेवला नाहीत ना, तर लाँग टर्ममध्ये तुम्हाला कधीही वेल्थ क्रिएट करता येणार नाही. आता या 5 ज्या चुका आहेत, यापैकी कोणतीही जर एक चूक जर तुम्ही करत असाल ना, तर तुम्हाला लाँग टर्ममध्ये SIPचा बेनिफिट घेताच येणार नाही. हां, आणि आत्तापर्यंत जर तुम्ही त्या चुका केल्या असतील आणि इथून पुढे त्या चुका टाळल्या, तर लाँग टर्ममध्ये नक्कीच वेल्थ क्रिएट करता येईल. पण जर तुम्ही ह्या चुका वारंवार करत राहिलात, वेगवेगळ्या वेळेस करत राहिलात, कधीतरी अचानक अडचण आहे, मला पाहिजेत पैसे म्हणून मग 10,000 पाहिजे, तर 10,000च्या ऐवजी म्युच्युअल फंडमध्ये जी काही रक्कम जमा झाली होती त्यातले 20,000 रुपये काढून घेतले, तर त्याला काहीही उपयोग नाही. तुम्ही जे गोल अचीव करण्याचा विचार करताय ना, त्या गोल अचीव करण्यासाठी तुम्हाला ॲडिशनल इन्व्हेस्टमेंट करत राहणं गरजेचं आहे, ना की तुम्ही आहेत त्याच्यातलीच पैसे काढत राहणं गरजेचं आहे. आता हे करत असताना ना, मी नेहमी व्हिडिओजमध्ये सांगत असतो की तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे ना, मॅक्झिमम 5 म्युच्युअल फंडमध्ये किंवा त्याच्यापेक्षाही जास्त, जर तुमची SIP अमाऊंट खूप जास्त अमाऊंटची असेल तर जास्तीत जास्त 7 म्युच्युअल फंड्स तुम्ही घेऊ शकता, आणि त्यामध्येच तुम्ही ती जर्नी तुमची कंटिन्यू ठेवू शकता. पण बरेच लोक काय करतात, 10-15पेक्षाही जास्त SIP सुरू करतात, एकही धड करत नाही, आणि मग त्यामुळे ना त्यांची वेल्थ क्रिएट कधीच होत नाही. तर हेच मला तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं की ह्या 5 महत्त्वाच्या ज्या चुका आहेत ना, त्या तुम्ही जर केल्या नाहीत तर लाँग टर्ममध्ये तुम्हाला वेल्थ क्रिएट करण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ज्या चुका तुम्हाला सांगितल्या त्यापैकी कोणतीही चूक जर तुम्ही केली असेल ना, आणि त्याचा तुम्हाला काय तोटा झाला आहे हे जर मला कमेंट बॉक्समध्ये सांगितलं ना, तर त्याच्यामुळे इतर लोकांना मोटिवेशन मिळेल आणि ते लोकंसुद्धा त्या चुका करणार नाहीत. तर हेच होतं मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये. आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.